नमस्कार मित्रांनो. आज मित्रांनो आहे सोमवार. आज बाजार नाही आहे, कुप्प्याचा बाजार आहे, परंतु नाही जात मी जास्त करून. कुप्प्याचा बाजार छोटा असल्यामुळं मित्रांनो बरेच 2-3 महिने झालं एक जागेवरून कॉल येतो मला हमेशा. तो फेसबुक अकाउंट विकायचं आहे का म्हणून थोडक्यामध्ये. त्याने भरपूर वेळेस मला विचारलं विकायचं का. मी काय नाही द्यायचं म्हणलं. त्याने 5 लाख रुपयाला आपलं अकाउंट मागितलं, पण मी द्यायचं नाही असं त्याला स्पष्ट बोललो. कारण की ऑडियन्स जी असते ती आपली ऑडियन्स आपलं काहीतरी कार्य आवडलं म्हणूनच आपल्यासोबत जुळलेली असते, आणि आपण इनडायरेक्टली दुसऱ्याच्या हातात देणं हे काही योग्य नाही. तर मित्रांनो त्यानंतर त्याने 420 चालू केली. त्यांनी 420चा अर्थ म्हणजेच आपलं जे अकाउंट आहे ते हॅक करायचा भरपूर वेळेस प्रयत्न केला त्याने, आणि तो प्रयत्न त्याचा वारंवार चालूच आहे. त्याचा आज सकाळी पण मला कॉल आला होता. आता मला हजारो कॉल येतात, मला रिसीव करावाच लागतो, कारण की इतकं कन्फर्म माहीत नसते कोणाचा नंबर आहे काय. तर मित्रांनो बैल घ्यायचे असं तसं म्हणला राजस्थान. ठीक आहे म्हणलं, अवेलेबल होणार नाही तितक्याला, गाडी भाडं 30-40 हजार रुपये जाईल. नाही म्हणला घरची गाडी, काय अडचण नाही. ठीक आहे म्हणलं, ते बैलाचा फोटो पाठव पहिलं तू, पुन्हा बघूया. तर मग फोटो पाठवायच्या ऐवजी त्याने डायरेक्ट फेसबुकचे मेसेज यायला लागले मला, OTP कोडचे. मी पाहितलं तर OTP कोडचे मेसेज होते. मग मी ओळखलं लगेच, कारण की मला माहिती आहे कसं हाईक करतात काय नाही. त्यातली थोडीशी इतक्या वर्ष झालं त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं नॉलेज आहे थोडंफार त्यामधलं. मी त्याला म्हणलं हरामी फोन रखता है क्या अभी तू, इज्जत से फोन रख वरना बहुत गालियाँ दूंगा. तर थोडीशी आमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्याने फोन डिस्कनेक्ट केला. तो नंबर देखील मित्रांनो तुम्हाला वरती स्क्रीनवर टाकणार आहे मी, जेणेकरून तुम्हाला मदत होऊन जाईल. त्या नंबरवरून जर कॉल आला तर रिसीव वगैरे करू नका. आणि आपल्या भरपूर मित्रांचे मित्रांनो फेसबुक अकाउंट हाईक केलेले आहेत त्यांनी. कारण की ज्यावेळेस मी पोस्ट बघतो का, तर पोस्टवरती नंबर दुसऱ्याचा असतो, नाव आपल्या जवळच्या व्यक्तीचं असतं. त्याच्यामुळं असे भरपूर जणांचे हाईक केलेले आहेत. तर मित्रांनो ते OTP कोड किंवा कोणतीही माहिती अनोळखी माणसाला कधीही देऊ नका. जे छोटे मोठे बैल व्यापारी आहेत ते सध्या ऑनलाईन फेसबुकला टाकतात, हे करतात, पण अशा कोणत्याच गोष्टीला फसू नका मित्रांनो, कारण की तुमची खूप मोठी फसवणूक होऊ शकते याच्यामधून. थोडंसं सतर्क राहा, एवढंच सांगणं आहे माझं. धन्यवाद. भेटूया.